नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. SY BCom या वर्षासाठी मी एक स्पेशल पेपर शिकवणार आहे. याचे नाव आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. यालाच मराठीमध्ये विपणन व्यवस्थापन असे म्हणतात. मित्र हो, गेल्या वर्षी म्हणजेच FY BComला तुम्ही विपणन म्हणजे काय, विपणनाचा अर्थ काय, विपणनामधल्या वेगवेगळ्या संकल्पना यांचा अभ्यास केला. यावर्षी याच विपणनाचे व्यवस्थापन कसे करायचे, व्यवस्थापनाची प्रक्रिया काय असते याचा अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापन हा एक व्याप्त विषय आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचे व्यवस्थापन केले जाते. विपणन व्यवस्थापन पेपर 1 मध्ये जे प्रकरण दिलेले आहे, या प्रकरणाचे पहिल्या प्रकरणाचे नाव आहे विपणन व्यवस्थापनाचे घटक. या प्रकरणामध्ये आपण विपणन व्यवस्थापनाचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप कोणकोणते आहे याचा अभ्यास करणार आहोत. विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती, विपणन व्यवस्थापनाची तत्त्वे, विपणन व्यवस्थापनाचे विविध घटक, विपणन व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान, विपणन व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि विपणन व्यवस्थापनासंबंधीचे नियोजन कसे करायचे, अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की विपणन म्हणजे काय आणि विपणनाच्या संदर्भामध्ये केले जाणारे व्यवस्थापन कसे करायचे याचा मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला विपणन म्हणजे वस्तू आणि सेवा या घटकांपुरते आदानप्रदान किंवा विनिमय अशी संकल्पना विपणनामध्ये होती. परंतु आजकालच्या जगामध्ये ग्राहक ही एक महत्त्वाची संकल्पना विपणनामध्ये अभ्यासली जाते किंवा त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते. वस्तूच्या उत्पादनापासून वस्तूच्या उपभोगापर्यंत अनेक घटकांचा यामध्ये समावेश होतो आणि या प्रत्येक घटकांचे नियोजन, त्याचे व्यवस्थापन करणे आज काळाची गरज आहे. तर चला मग आपण विपणन व्यवस्थापनाचा अर्थ पाहूया. विपणन व्यवस्थापनाचा अर्थ व त्याची व्याख्या. पहिली व्याख्या आपण पाहणार आहोत. विपणन व्यवस्थापन म्हणजे विपणनाच्या संदर्भात कराव्या लागणाऱ्या नियोजन, संघटन, नियंत्रण, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन व समन्वय अशा सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. वास्तविकता व्यवस्थापनामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये नियोजन नियंत्रण, संघटन, व्यवस्थापन, निर्देशन व समन्वय अशा सर्व कार्यांचे एकत्रीकरण केले जाते. ही सर्व कार्ये विपणनाच्या संदर्भात एकत्रितरित्या केल्यास त्याला विपणन व्यवस्थापन असे म्हणतात. या व्याख्येवरून आपल्याला असे लक्षात येते की विपणन व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये अनेक घटक समाविष्ट होतात. ज्यामध्ये विपणन नियोजन आहे. यामध्ये आपल्याला वस्तू कशी विकायची, कुणाला विकायची, कोठे विकायची, कशा पद्धतीने विकणं गरजेचं आहे याची संपूर्ण नियोजनबद्ध कृती तयार करावी लागते. यानंतर दुसरा भाग आहे विपणन संघटन. विपणन संघटन म्हणजे वस्तूचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या अनेक घटकांचे एकत्रीकरण करणे. अशी ही संघटनात्मक संकल्पना विपणनामध्ये किंवा विपणन व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाला करावी लागते. तिसरा महत्त्वाचा घटक आहे नियंत्रण. वस्तूचे उत्पादन किती प्रमाणात असले पाहिजे, बाजारपेठेमध्ये किती विक्रीसाठी पुरवठा केला पाहिजे, या अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते नियंत्रण केले जाते. वस्तूच्या किमतीवरती नियंत्रण ठेवणे हाही एक विपणन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून बाजारपेठेची परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्नसुद्धा विपणन व्यवस्थापनामध्ये केला जातो. तसेच कर्मचारी व्यवस्थापन हाही एक विपणन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग ठरतो. वस्तूचे उत्पादन करत असताना अनेक कर्मचारी मदतीसाठी लागतात आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण वस्तूचे उत्पादन करतो. जसे वस्तूचे उत्पादन केले जाते तसेच वस्तूचे पॅकिंग केले जाते, तसेच त्याचे लेबलिंग केले जाते, त्याचे डिस्पॅचिंग केले जाते किंवा ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवले जाते. किंबहुना वस्तूची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांची मदत आपल्याला घ्यावी लागते. इथे सुद्धा सर्व कर्मचारी व्यवस्थापनाचा समावेश या ठिकाणी केला जातो आणि हे सर्व विपणन व्यवस्थापनाचा भाग आहेत.
निर्देशन करणे आणि समन्वय साधणे याही दोन महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थापनाच्या विपणनाच्या संदर्भात उपयोगी ठरतात. एक म्हणजे निर्देशन, म्हणजे वस्तूची विक्री कशी करायची, वस्तूचे उत्पादन कसे करायचे हे सांगणे. आणि समन्वय म्हणजे वेगवेगळी कार्ये करत असताना त्या कार्यांमध्ये समन्वय साधणे हा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. थोडक्यात वस्तूचे उत्पादन करण्यापासून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, ग्राहकांनी त्याचा उपभोग घेणे, ग्राहक त्यापासून समाधानी होणे आणि त्या समाधानाचे पुन्हा मागणीत रूपांतर करून त्या मागणीप्रमाणे वस्तूचे उत्पादन करणे, अशा सर्व टप्प्यांमध्ये विपणन व्यवस्थापनाला वेगवेगळी कामे करावी लागतात आणि हा त्याचा एक महत्त्वाचा गाभा समजला जातो. या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतं की विपणन व्यवस्थापन ही एक सर्वव्यापी संकल्पना आहे. दुसरी व्याख्या आपण पाहूया मित्रहो. या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतं की ही ग्राहकांच्या संदर्भामध्ये वापरली जाणारी संकल्पना आहे. ग्राहकांचा या व्याख्येमध्ये जास्त विचार केलेला आहे. या व्याख्येवरून असं समजेल की ग्राहकांपासून सुरू होणारी संकल्पना ग्राहकांपाशीच येऊन संपते. अशा विविध कार्यांची एकत्रितरित्या गोळाबेरीज म्हणजेच विपणन व्यवस्थापन असा या व्याख्येचा अर्थ होतो. ही व्याख्या आहे ग्राहकांच्या गरजा ओळखणे, त्यांचे इच्छित वस्तू किंवा सेवा यांच्या खरेदीत रूपांतर करणे, त्यासाठी अशा वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, त्यातून ग्राहकांचे समाधान करणे आणि या सर्व क्रिया करत असताना संस्थेकडे उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे, अशा सर्व क्रियांचा विपणन व्यवस्थापनात समावेश होतो. थोडक्यात काय मित्रहो, की ग्राहक कोण आहे हे पहिल्यांदा ओळखणे हे एक महत्त्वाचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे ग्राहक ओळखायचा, ग्राहकांच्या गरजा कोणकोणत्या आहेत त्या ओळखायच्या. आता वास्तविकता प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या काही गरजा असतात. काही मूलभूत गरजा असतात, काही सुखसोयीच्या गरजा असतात, काही चैनीच्या गरजा असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात. त्या ग्राहकांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. ते ओळखण्याचं काम हे विपणन व्यवस्थापनामध्ये केलं जातं. त्या गरजांचे इच्छित वस्तू किंवा सेवा यांच्या खरेदीत रूपांतर करणे म्हणजेच या ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या गरजा जाणून देऊन त्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी साधने म्हणजेच वस्तू किंवा सेवा ही खरेदी करण्यास प्रवृत्त करणे हे सुद्धा काम विपणन व्यवस्थापनामध्ये केलं जातं. ग्राहकांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी भाग पाडणे, त्यासाठी मग जाहिरात करणे, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे, त्या वस्तूची आवश्यकता समजावून देणे, त्या वस्तूचा वापर कसा करायचा हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यासाठी अशा वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, त्यातून ग्राहकांचे समाधान करणे. म्हणजे फक्त ग्राहकांच्या गरजा ओळखायच्या आहेत आणि त्यांना वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे इथपर्यंत व्यवस्थापन थांबलेलं नाही, तर त्या वस्तू प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे देखील त्यामध्ये अभिप्रेत आहे. त्या वस्तूचा पुरवठा करणे, त्यामध्ये बाजारपेठेमध्ये असणारे खरेदीदार, त्यामध्ये असणारे विक्रेते, त्यामध्ये असणारे स्टॉकिस्ट किंवा ज्याला आपण डीलर्स म्हणतो, या सर्वांचा समन्वय योग्य पद्धतीने साधणे हे देखील विपणन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यापुढे जाऊन त्यातून ग्राहकांचे समाधान करणे हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. म्हणजे ग्राहकाने वस्तूची खरेदी केली की संपले असे नाही, तर वस्तूच्या खरेदीनंतर त्या ग्राहकाला त्या वस्तूपासून जे समाधान अपेक्षित होते ते समाधान मिळाले किंवा नाही हे देखील जाणून घेणे हे विपणन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणजेच विपणन व्यवस्थापनाचा जो कारभार आहे किंवा जे कार्य आहे हे ग्राहकांच्या गरजा ओळखण्यापासून सुरू होते, ते ग्राहकांच्या समाधानापर्यंत ते काम चालू असते. हे सर्व करत असताना एक महत्त्वाची क्रिया आहे, ती म्हणजे कंपनीकडे किंवा संस्थेकडे किंवा उत्पादन संघटनेकडे जी काही साधनसामग्री आहे या साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी करणे. म्हणजे काय की ग्राहकाला वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करणे.
म्हणजेच त्यामध्ये कच्चा माल असेल, मशिनरीज असतील, मॅनपॉवर असेल किंवा वेगवेगळ्या साधनांमार्फत किंवा सेवांमार्फत ती वस्तू तयार करून बाजारपेठेमध्ये विकली जाईल, इथंपर्यंतचा जो काही कार्याचा भाग आहे तो भाग या ठिकाणी विचारात घेणं हे सुद्धा विपणन व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि अशा सर्व कार्यांची एकत्रित गोळाबेरीज ही व्यवस्थापनामध्ये असते. म्हणून अशा सर्व कार्यांचा विपणन व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. पुन्हा एकदा मी वाचतो पहा. ग्राहकांच्या गरजा ओळखणे, त्यांचे इच्छित वस्तू किंवा सेवा यांच्या खरेदीत रूपांतर करणे, त्यासाठी अशा वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, त्यातून ग्राहकांचे समाधान करणे आणि ह्या सर्व क्रिया करत असताना संस्थेकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करणे, अशा सर्व क्रियांचा विपणन व्यवस्थापनात समावेश होतो. थोडक्यात विपणन व्यवस्थापन ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. या व्याख्येवरून असे लक्षात येते की विपणन व्यवस्थापनाची संकल्पना ग्राहकांपासून सुरू होऊन ग्राहकांपाशीच संपते. यानंतर आपण पाहणार आहोत विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती. यामध्ये आपल्या लक्षात येईल की वरील व्याख्यांचा काही आधार घेतला तर आपल्या लक्षात येतं की विपणन व्यवस्थापनामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. जसं आपण पहिल्या व्याख्येमध्ये बघितलं की विपणन व्यवस्थापनामध्ये नियोजन आहे, विपणन व्यवस्थापनामध्ये नियंत्रण आहे, कर्मचारी व्यवस्थापन आहे, संघटन आहे, या सर्वांचं समन्वय करणे हे एका ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर दुसऱ्या व्याख्येमध्ये आपल्याला सांगितलं की ग्राहकांच्या गरजा ओळखणे, ग्राहकांना वस्तू बाजारपेठेत उपलब्ध करून देणे, ग्राहकांनी त्या खरेदी करणे यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, ग्राहकांचे समाधान झाले का नाही हे पाहणे आणि हे सर्व करत असताना संस्थेमध्ये असणाऱ्या साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करणे, म्हणजेच थोडक्यात काय, संस्थेला जास्तीत जास्त नफा मिळवून देणे किंवा संस्थेची जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी मदत करणे हे सुद्धा काम विपणन व्यवस्थापनामध्ये दिसते. या दोन व्याख्यांचा आधार घेतल्यानंतर लक्षात येतं की विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती खूप मोठी आहे. विपणन व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्याही म्हणजे ग्राहकांच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असणारा तो म्हणजे वस्तूची किंमत. आणि ह्या वस्तूच्या किमतीबाबत धोरण निश्चित करणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे काम आहे. विपणन व्यवस्थापनामध्ये दुसरे काम केले जाते उत्पादन धोरण निश्चित करणे. उत्पादन म्हणजे वस्तू धोरण निश्चित करणे. म्हणजेच काय, कोणती वस्तू बनवायची, कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, कोणती वस्तू बाजारपेठेमध्ये विकायची, कोणत्या वस्तूची मागणी वाढते किंवा कोणत्या वस्तूचा पुरवठा बाजारपेठेमध्ये करायचा, कोणत्या वस्तूसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू बाजारपेठेतून खरेदी करायच्या हे सर्व निश्चित करणे, वस्तूचा आकार निश्चित करणे, वस्तूचा रंग निश्चित करणे, वस्तूचे फ्लेवर्स निश्चित करणे, हा सर्व भाग या उत्पादन धोरण निश्चिती यामध्ये केला जातो. तिसरी महत्त्वाची जी काही व्याप्ती आहे किंवा कामाचे स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये वितरण धोरण निश्चित करणे. म्हणजेच विपणन व्यवस्थापकाला विपणन धोरण ठरवताना वितरण धोरण सुद्धा ठरवावे लागते. वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचणे. वस्तू उत्पादन केल्यानंतर ती ग्राहकांसाठी आहे हे लक्षात घेऊन ग्राहक कोणत्या ठिकाणी आहेत, ग्राहक बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या बाजारपेठेपर्यंत वस्तू कशी पोहोचवता येईल यासाठी धोरण निश्चित केले जाते. वाहतुकीची साधने कोणती वापरायची, कोणामार्फत ही वस्तू बाजारपेठेमध्ये पोहोचवायची, प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधायचा का विक्रेत्यांचा मार्ग वापरायचा, विक्रेत्यांचा मार्ग वापरत असेल तर विक्रेत्यांची साखळी निर्माण करायची का मध्यस्थ कमी करून ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा द्यायचा, हे वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग या वितरण धोरण निश्चितीमध्ये केले जातात. चौथा महत्त्वाचा व्याप्तीचा भाग आहे विपणन व्यवस्थापनामध्ये. चौथी व्याप्ती आहे ती म्हणजे जाहिरात व प्रसिद्धी. आणि जाहिरात आणि प्रसिद्धीच्या संदर्भामध्ये धोरण निश्चित करणे हे एक महत्त्वाचं काम आहे. मित्रहो, आजकाल तुम्ही पाहता की जाहिरात आणि प्रसिद्धी ही सर्व बाबतीमध्ये म्हणजे वस्तू असेल, सेवा असेल, व्यक्ती असेल किंवा अनेक गोष्टी असतील, ह्या आजकालच्या जगामध्ये खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. म्हणजे या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्धी ही एक संकल्पना आहे.
ग्राहकांच्या गरजेचे जर मागणीत रूपांतर करायचे असेल तर ग्राहकांना त्यांच्या गरजा काय आहेत हे प्रसिद्धी माध्यमातून दाखवून दिले जाते. आपल्या वस्तूची ग्राहकाने खरेदी करावी यासाठी त्यांना जाहिरात दाखवली जाते आणि त्या जाहिरातीमध्ये दाखवलं जातं की वस्तूचा वापर कशासाठी करायचा, वस्तूचा वापर कसा करायचा आणि ग्राहकांना उद्युक्त केलं जातं, प्रवृत्त केलं जातं की तुम्ही आमच्या वस्तू या ठिकाणी विकत घ्याव्यात. मग ही जाहिरात आकर्षक असली पाहिजे, जाहिरातीची माध्यमं ठरवली पाहिजेत, जाहिरात कोणकोणत्या माध्यमाद्वारे आपण बाजारपेठेपर्यंत पोहोचवणार आहोत हे अगोदर निश्चित केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जाहिरातीवरती किती खर्च करता येईल, त्याचं खर्चाचं बजेट काय असेल हे देखील निश्चित करावं लागेल. आजकाल आता तुम्ही बघता की जाहिरात करत असताना वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. पूर्वी जाहिरात रेडिओमार्फत केली जात होती, टेलिव्हिजनचा वापर होत होता, पॉम्पलेट्स वाटले जात होते, बॅनर्स लावले जातात, पोस्टर्स लावले जातात, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात केली जाते, टी व्ही सिरियल्स बरोबर जाहिरात केली जाते. आजकाल सोशल मीडियाचा वापर केला जातो, आजकाल वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीने ही जाहिरात केली जाते. तर कंपनीने या ठिकाणी धोरण निश्चित करताना या सर्व घटकांचा विचार करणं गरजेचं आहे की आपला ग्राहक कोणत्या ठिकाणी आहे, आपल्या ग्राहकाला कोणत्या वस्तूची खरेदी करायची आहे, कोणत्या ठिकाणी वस्तू खरेदी करायची आहे आणि त्या पद्धतीने जाहिरातीची माध्यमे निवडली पाहिजेत, प्रसिद्धीची माध्यमे निवडली पाहिजेत आणि त्या पद्धतीने धोरण निश्चित केले पाहिजे. विपणन व्यवस्थापनामध्ये पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे विविध विभागामध्ये समन्वयाचे व सहकार्याचे संबंध विकसित करणे. मित्रहो, वस्तूचे उत्पादन करत असताना एका विभागाचा संबंध नसतो तर अनेक विभागांचा संबंध कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये दिसून येतो. वस्तूची विक्री करायची मग त्यासाठी अगोदर वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे. वस्तूचं उत्पादन करायचं आहे म्हणजे त्यासाठी अगोदर कच्चा माल खरेदी केला पाहिजे. कच्चा माल खरेदी करायचा आहे मग याच्यासाठी अगोदर पैसा उभा केला पाहिजे. म्हणजेच काय, वस्तूची विक्रीसाठी विक्री विभाग आहे, वस्तूच्या खरेदीसाठी खरेदी विभाग आहे, वस्तूच्या साठवणुकीसाठी साठवणूक विभाग आहे, वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन विभाग आहे, वस्तूची जाहिरात करायची मग जाहिरात आणि प्रसिद्धी विभाग आहे, वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा, विक्री केल्यानंतर आलेला पैसा हा याचा हिशोब ठेवण्यासाठी वित्त विभाग आहे. असे कंपनीमध्ये अनेक विभाग असतात आणि या प्रत्येक विभागामध्ये काम केले जाते. म्हणजे एक काम हे प्रत्येक विभागातून एकत्रितरित्या पूर्ण केले जाते. या प्रत्येक विभागामध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हाही खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच प्रत्येक विभागाच्या कामानंतर एका विभागाच्या कामानंतर दुसऱ्या विभागाचे काम असते आणि ह्या प्रत्येक विभागामध्ये समन्वय निर्माण करण्याचे काम या ठिकाणी विपणन व्यवस्थापनामधून केले जाते. व्यवस्थापनामध्ये हे काम येते म्हणजेच नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यापासून. म्हणजे पहिले काम कोणी करायचे, नंतरचे काम कोणी करायचे, नंतरच्या टप्प्यात कोणी करायचे, शेवटच्या टप्प्यात काम कोणी करायचे आणि एकाचे काम झाल्यानंतर दुसऱ्याला सहकार्य कसे करायचे, अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये या विपणन व्यवस्थापनाची कार्ये ही पूर्ण केली जातात. या सर्व कार्यांमधून वस्तूचे विपणन विकसित करण्यासाठी मदत होते. यानंतर विपणन व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये पुढचा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे विपणन अधिकारी व विपणन कार्यात समन्वय साधणे. आत्तापर्यंत आपण बघितले की वेगवेगळ्या विभागांमार्फत वस्तूचे उत्पादन केले जाते, वस्तू बाजारपेठेमध्ये आणली जाते, विकली जाते. परंतु हे सर्व करण्यासाठी एक विपणन अधिकारी नियुक्त करावा लागतो आणि हा विपणन अधिकारी या सर्व कार्यांमध्ये समन्वय निर्माण करीत असतो. म्हणजेच विपणनामध्ये, विपणन व्यवस्थापनामध्ये विपणन अधिकारी देखील महत्त्वाचा आहे आणि या अधिकाऱ्याने वेगवेगळ्या कार्यामध्ये, या विपणनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यामध्ये समन्वय साधणे हे एक महत्त्वाचं काम विपणन व्यवस्थापकाकडे आहे. म्हणजेच विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आणखीन वाढलेली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वस्तूचं उत्पादन करणे, वस्तूची विक्री करणे, जाहिरात करणे, खरेदी करणे, स्टॉक करणे किंवा तो गोडाऊनमध्ये ठेवणे या सर्व कामासाठी यंत्रसामग्रीबरोबर मनुष्यबळाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण की कोणतीही यंत्रसामग्री भले ती ॲटोमॅटिक चालत असेल तरीसुद्धा ती सुरू करण्यासाठी मनुष्यबळ किंवा यंत्रसामग्री दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर हा करावा लागतो.
म्हणून कोणत्याही कंपनीमध्ये विदाऊट मशीन जसं काम होत नाही तसंच विदाऊट मॅन हे काम होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक कंपनीमध्ये, उत्पादन संस्थेमध्ये, उत्पादन घटनेमध्ये किंवा संघटनेमध्ये मनुष्यबळ हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला याच्या 3 प्रकारे वर्गवारी करावी लागते. काही मनुष्यबळ हे स्किल म्हणजे ज्यांच्याकडं कौशल्य विकसित झालेलं आहे अशा पद्धतीचे असतात. काहींचे कौशल्य विकसित झालेले नसतात, कमी स्किल असतात, अशा पद्धतीचेही मनुष्यबळ आपल्याकडे दिसते. तर काहींकडे हे विशिष्ट किंवा प्रोफेशनल पद्धतीचे स्किल असते. तर अशा तिन्ही घटकांमध्ये योग्य तो समन्वय साधणे हा एक महत्त्वाचा विपणन व्यवस्थापनाचा भाग आहे. म्हणून उपलब्ध मनुष्यबळाचा विपणन कार्यासाठी समन्वय साधणे हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो आणि ही विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती ठरते. विपणन व्यवस्थापनामध्ये पुढील घटक महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे बाजारपेठ विश्लेषण, 2 बाजारपेठ नियोजन, 3 योजनांची अंमलबजावणी आणि 4 महत्त्वाचा बाजारपेठ नियंत्रण. विपणन व्यवस्थापनामध्ये या 4 घटकांद्वारे विपणनाचे व्यवस्थापन केले जाते. पहिला महत्त्वाचा घटक आहे बाजारपेठ विश्लेषण. विपणन व्यवस्थापक हा बाजारपेठ विश्लेषण केल्याशिवाय वस्तूच्या नियोजनाला किंवा वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात करू शकत नाही. म्हणजेच त्याला अगोदर बाजारपेठेत सर्वे करावा लागतो. बाजारपेठेतून माहिती गोळा करावी लागते आणि त्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या गोष्टी या निर्दिष्ट कराव्या लागतात किंवा त्याची धोरणे ठरवावी लागतात. बाजारपेठ विश्लेषणामध्ये बाजारपेठेमध्ये ग्राहक कोणत्या प्रकारचा आहे, बाजारपेठ कुठे आहे, बाजारपेठेमध्ये ग्राहकांची मागणी कोणकोणत्या पद्धतीची आहे, बाजारपेठेमध्ये फॅशन काय आलेले आहे, बाजारपेठेमधला ट्रेंड कसा आहे किंवा बाजारपेठेवरती नियंत्रित करणारे इतर कोणते घटक आहेत, बाजारपेठेमध्ये स्पर्धक कोणते आहेत, बाजारपेठेमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत याचा ग्राहकांच्या मागणीवरती काय परिणाम होतो. या सर्व घटकांचा योग्य तो अभ्यास हा या पहिल्या टप्प्यामध्ये केला जातो. म्हणून हा पहिला टप्पा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बाजारपेठ विश्लेषण. विपणन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य या विश्लेषणापासून सुरू होते आणि आपल्याला महत्त्व याच्यातून लक्षात येतं की विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की बाजारपेठ कुठे आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाजारपेठेचे नियोजन कसे करायचे.